नमस्कार, मी श्वेता. रेसिपी आणि बरंच काही या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण अप्रतिम चवीचा अतिशय टेस्टी असा चना मसाला कसा करायचा ते पाहणार आहोत, अगदी सोप्या पद्धतीने. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर चना मसाला बनवण्यासाठी इथे मी 2 कप हरभरे रात्रभर म्हणजे 6 ते 7 तास भिजवून घेतलेले आहेत. हे सर्व आता मी एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेते किंवा छोट्याशा कुकरमध्ये आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत. तर यासाठी जेवढे हरभरे आहेत तर त्याच्या डबल आपल्याला पाणी घालायचं आहे किंवा गरजेनुसार तुम्ही कमी जास्त प्रमाण ठेवू शकता. त्या हरभऱ्याला छान चव येण्यासाठी याच्यामध्ये मी घालते मीठ, त्याचबरोबर एक तमालपत्र घालायचे आहे. यामुळे हरभऱ्यामध्ये याचा फ्लेवर छान उतरतो आणि याला टोपण लावून याच्या 4 ते 5 शिट्ट्या मी करून घेते. तर कुकरची वाफ गेलेली आहे. हरभरे अगदीच कच्चे किंवा अगदी खूपही मऊ असे शिजवायचे नाहीत, तर बोटावरती घेतल्यानंतर पटकन मॅश होतील असे आपल्याला हरभरे शिजवून घ्यायचे आहेत. आता याच्यातील एक पळीभर हरभरे मी एका वाटीमध्ये काढून घेते, जेणेकरून नंतर आपल्याला याचा उपयोग होणार आहे. तर आता आपण याच्यासाठी वाटण बनवून घेणार आहोत. तर एक मिक्सरचं छोटं भांडं घेतलेलं आहे मी. याच्यामध्ये एक लालसर मोठासा टोमॅटो चिरून घेतला, 1 इंच आलं आणि 6 ते 7 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत. इथे आले लसूण तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. 3 हिरव्या मिरच्या घालून पाणी न घालता याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. त्याचबरोबर जे हरभरे आपण बाजूला काढून ठेवले होते ते सुद्धा आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे आहेत. आता कढईमध्ये मी गरजेनुसार तेल घालते. याच्यामध्ये घालायचे आहेत जिरे 1 चमचा. जिरे छान तेलामध्ये फुलले की आपल्याला काही खडे मसाले याच्यामध्ये घालायचे आहेत. त्यामध्ये आहे 1 चिकरी फूल, अगदी 3 ते 4 मिरे, 2 दालचिनीचे तुकडे, 1 तमालपत्र आणि 4 लवंगा घालायचे आहेत. आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला 1 वाटी कांदा घालते. कांदा फोडणीमध्ये छान परतून घ्यायचा आहे. थोडासा ट्रान्सपरंट झाला की याच्यामध्ये मी घालते कढीपत्त्याची पाने, थोडासा हिंगसुद्धा घालायचा आहे. आता आपण मिक्सरमधून जे टोमॅटो, आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती कांद्यावरती घालायची आहे. कांद्यासोबत तीसुद्धा थोडीशी सॉफ्ट अशी परतून घ्यायची आहे. अगदी 2 ते 3 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आता आपण मिक्सरमध्ये जे हरभऱ्याचे जाडसर असं वाटण बारीक केलेलं होतं, अगदी 1 पळीभर हरभऱ्याचं, तर ते याच्यामध्ये घालायचं आहे. यामुळे जेव्हा आपण चना मसाला किंवा कोणतीही कडधान्याची भाजी बनवतो तर एका साईडला कडधान्य आणि एका साईडला पाणी असं होत नाही, भाजी छान मिळून येते. त्यामुळे आपल्याला ही याची पेस्ट याच्यामध्ये घालायची आहे. पेस्ट अगदी जाडसर असं थोडंसं 1 पळीभर हरभरे मी वाटणी याच्यामध्ये घालते. तर याला 1 ते 2 मिनिट परतून घ्यायचं आहे. तर हे या मसाल्यामध्ये आपल्याला आता थोडंसं मसाले घालायचे आहेत. तर त्यामध्ये मी घालते हळद, लाल तिखट गरजेनुसार घाला, कारण आपण याच्यामध्ये ऑलरेडी 3 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. 1 चमचा गरम मसाला घालते. इथे मी छोले मसाला घेतलेला आहे 2 चमचे, त्यातील मी 1.5 चमचा घालते आणि उरलेला थोडासा तो नंतर शेवटी घालण्यासाठी ठेवून देते. तर मसाले इथे ऑप्शन आहे, तुम्हाला जे हवे ते तुम्ही घालू शकता. आता मसाले आणि कांदा हे सर्व कढईला चिटकू नये म्हणून किंवा हे करपू नये म्हणून आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घालायचं आहे. पण मी धना पावडर घालायची विसरले होते, तर थोडीशी धना पावडर घालायची आहे. छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण जे हरभरे शिजवून घेतलेले आहेत तर त्याच्यातील वरचं 1 पळीभर असं पाणी याच्यामध्ये घालायचं आहे, जेणेकरून हे जे ग्रेव्ही बनलेली आहे तर ती कढईला चिटकत नाही. 1 ते 2 मिनिट याला छान असं परतून घ्यायचं आहे. आता परतून घेतल्यानंतर आपण जे हरभरे कुकरमध्ये शिजवून घेतलेले आहेत तर ते पाण्यासोबत याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर हा चना मसाला पातळ बनवायचा असेल तर यावेळेस तुम्ही या स्टेजला यामध्ये गरम पाणीसुद्धा घालू शकता. तर हरभऱ्यामध्ये जेवढं आहे तेवढं मी याच्यामध्ये पाणी घालते. तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार हवं तेवढं पाणी तुम्ही घालू शकता. आत्ताच पहा असा सरभरीत आणि मस्त असा चना मसाला दिसतोय. आपल्याला अजून याला छान असं 1 ते 2 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ घालते चवीनुसार, कारण ऑलरेडी पहिल्यांदा आपण हरभरे शिजवताना मीठ घातलेलं आहे. आता याला उकळी आलेली आहे. आता उकळी आल्यानंतर आपल्याला हे झाकून ठेवून अगदी 4 ते 5 मिनिट
पुन्हा एकदा शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले मिक्स होतात. तर हे 5 मिनिट झालेले आहेत. छान तवंगसुद्धा आलेला आहे. तर आपला चणा मसाल्याचा वाससुद्धा खूप मस्त येतो आहे, अगदी सुगंध येतो आहे. तर अतिशय टेस्टी, नुसता वासानेच खावासा वाटेल इतका छान झालेला आहे आपला चणा मसाला. आता याच्यामध्ये मी कसुरी मेथी घालते आहे. हातावरती क्रश करून अशी थोडीशी कसुरी मेथी घातली की अगदी रेस्टॉरंट स्टाईल चणा मसाला लागतो. आता आपण उरलेला जो मसाला आहे छोले मसाला, तर तो याच्यामध्ये मी घालते. तर कसुरी मेथी आणि छोले मसाला घातल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि शेवटी कोथिंबीर घालायची आहे. तर आपला चणा मसाला रेडी आहे. अतिशय टेस्टी, मस्त आणि वास तर खूपच छान येतो आहे. तर असा आपला काळा चणा मसाला बनवून रेडी आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली, आवडली तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.